नमस्कार, स्टिच विथ प्रियामध्ये मी प्रियांका आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण साडीला रेडीमेड गोंडे कसे लावायचे हे पाहणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम फिनिशिंगमध्ये। तर या चॅनलवरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल आणि असे शिलाईचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ माझे पाहता येतील। इथे मी दोन रंगाचे गोंडे घेतलेले आहेत, साडीचा रंग आणि पदराचा रंग असे दोन। तर इथे हा जो पदर आहे तो पहिला व्यवस्थित एकसारखा कट करून घेतला आणि त्याला असा फोल्ड करून घेतलेला आहे। या पदराची 2 इंच मापाची पट्टी आपल्याला सरळ कट करून घ्यायची आहे एक। त्यानंतर जेवढं पदराचं माप आहे त्याला जेवढे गोंडे आपल्याला लावायचे आहेत त्याने भागायचं आहे, डिवाइड करायचं आहे। इथे पदराचं माप आहे 44 इंच आणि मला 24 गोंडे लावायचे आहेत। तर 44 डिवाइड बाय 24 असं केलं तर 1.8 एवढं येतं। थोडं अंतर ठेवून मी 24 मार्किंग करून घेतलेले आहेत। इथे मी 12 रेड कलरचे गोंडे वापरलेले आहेत आणि 12 चिंतामणी कलरचे गोंडे वापरलेले आहेत। टोटल 24 गोंडे वापरणार आहे। तर हे माझं असं मार्किंग करून झालेलं आहे सगळं। आता इथं जसं मार्किंग केलेलं आहे तसं अल्टरनेट कलरमध्ये हे गोंडे मी लावून घेणार आहे। तुम्हाला एकदम फिनिशिंगमध्ये लावायचे असेल तर तुम्ही इथे सिंगल फूटचा वापर करू शकता, पण माझ्या या मशीनला सिंगल फूट बसत नाही, त्याच्यामुळे मी डबल फूटमध्येच केलेलं आहे। पण सिंगल फूटमध्ये फिनिशिंग खूप चांगली येते, त्याच्यामुळे तुम्ही सिंगल फूटच यूज करा। तर इथे मी अल्टरनेट जसं मार्किंग आहे त्याप्रमाणे गोंडे लावून घेतलेले आहेत, एक लाल रंगाचा आणि एक चिंतामणी रंगाचा। असे शेवटपर्यंत हे गोंडे मी लावून घेतले। डबल फूटमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो लावण्यासाठी, त्याच्यामुळे मी इथे आता दुसऱ्या मशीनवर लावलेला आहे। तर एकदम तुम्हाला फिनिशिंगमध्ये पाहिजे असेल ना तर तुम्ही सिंगल फूटच यूज करा। आता जी आपण सुरुवातीला 2 इंचाची पट्टी कट केली होती ती पट्टी याच्यावर ठेवायची आहे उलटी। तर इथे मी आता दुसऱ्या मशीनवर लावून घेतलेला आहे, इथं सिंगल फूट यूज केलेला आहे आणि एकदम कडेने जी गोल्डन लाईन आहे गोंड्याची ती पूर्णपणे झाकली गेली पाहिजे आतमध्ये, इतक्या कडेने आपल्याला ही शिलाई मारायची आहे। तर बघू शकता इथे मी ही शिलाई मारून घेतली। आता परत ही पट्टी अशी सरळ केली आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। गोंड्याचा जो पूर्ण वरचा जो गोल्डन धागा आहे तो पूर्णपणे आतमध्ये गेला पाहिजे, तो बाहेर दिसला नाही पाहिजे। आता ही पट्टी मी लावून घेतली आणि आता ही पट्टी अशा प्रकारे आतल्या बाजूला फोल्ड करायची आहे। तर बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये इथे गोंडे लागले गेलेले आहेत आणि गोल्डन धागा अजिबात दिसत नाहीये। तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शिलाईच्या रिलेटेड यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर शेजारचं बेल बटन दाबा, त्यामुळे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तर बघू शकता खूप फिनिशिंगमध्ये आपल्या साडीला गोंडे लागले गेलेले आहेत। पुन्हा भेटू अशाच एका नवीन यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।